हॅलो, नमस्ते सर्वांना. आजची रेसिपी आपली आहे रेशनच्या तांदळापासून कुकरमध्ये एकदम परफेक्ट मसाले भात कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी रेशनचे तांदूळ निवडून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे पहा 1 प्लेटभर मी कोथिंबीर घेतली आणि त्याच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्यासकटच कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे लसूण, साधारण एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या असतील. आलं घालायचं आहे, 2-3 आल्याचे तुकडे घेतलेत आणि हे छान असं वाटून घ्यायचे. वाटताना यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे. वाटण बनवून ठेवलेलं आहे. चला तर मग आता भात कसा बनवायचा ते पाहूयात. कुकर गरम करायला ठेवला, त्यामध्ये घालायचं आहे तेल आणि मसाले भात म्हटलं ना तेल जरासं जास्त वापरायचं. बऱ्याचदा ना कुकरमध्ये भात बनवला ना खूप असा चिकट तर होतो किंवा पाणी तर कमी पडतं, असं बऱ्याच वेळेला होतं. त्यामुळे एकदम परफेक्ट भात बनवताना योग्य प्रमाणात पाणी आणि तांदूळ घेतलं ना कुकरमध्ये सुद्धा आपणाला पाहिजे तसा मस्त असा भात आपण बनवू शकतो. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचाभर जिरे घातले. जिरे छान असे फुलून द्यायचे आणि लगेचच त्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचे. एक 5 ते 6 मी इथे काळी मिरी घातलेली आहे. 5 लवंग घातलेले आहेत आणि 2 तेजपत्त्याची पानं घालायची. मसाले भात म्हटलं ना की खडे मसाले घालायला अजिबात विसरायचं नाही. त्याचा खूप असा छान फ्लेवर यामध्ये उतरतो आणि मस्त स्वाद येतो भातामध्ये. त्यानंतर 1 प्लेट भरून मी चिरलेला कांदा घातलेला आहे. कांदा भाजत असतानाच यामध्ये थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 प्लेटभर मी इथे चिरलेला फ्लावर घालते. आपण यामध्ये ज्या काही भाज्या वापरतो त्या छान अशा तेलामध्ये परतून घेतल्या ना मस्त चव लागते. तर फ्लावरसुद्धा मी परतून घेते आणि पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी थोडंसं 1 चिमूटभर यामध्ये मीठ घालत आहे. मीठ घालून परतलं ना पटकन भाज्या अशा सॉफ्ट होतात. तर हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर बघा इथे मी 1 प्लेटभर चिरलेला बटाटा घातलेला आहे. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता. तुम्हाला कोणत्या भाज्या आवडत असतील त्या यामध्ये घालू शकता तुम्ही. तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे. या वाटणामुळे ना एवढी भारी जबरदस्त टेस्ट येते भातामध्ये, त्यामुळे हे अजिबात विसरायचं नाही घालायला. आणि अजून बरेचसे घटक यामध्ये मी घालणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. तर हे सुद्धा चांगलं याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत परतून घ्यायचे. मगाशी मी म्हटलं होतं जेवढं छान असं आपण भाज्या वगैरे परतून घेऊ ना मस्त चव लागते एकदम. तर थोडा वेळ मी चांगलं एक 3-4 मिनिट हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी मी घालते टोमॅटो. टोमॅटो चिरताना बघा जराशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवलेत त्याच्या. टोमॅटो पटकन शिजतं, लगेचच सॉफ्ट होतं, त्यामुळे जास्त बारीक न चिरता असं मोठ्या मोठ्या फोडी मी चिरून घेतलेल्या आहेत. माझ्याकडे आता सध्या जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्याच मी यामध्ये वापरलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोबी, मटार वगैरे घालू शकता. यामध्ये 1 चमचाभर मी बिर्याणी मसाला घालते, एकदम मस्त भारी चव लागते. त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला वापरलेला आहे. आणि बरेच जण काय करतात की मसाले भातामध्ये हिरवी मिरची वापरतात. आता हे कसं प्रत्येकाच्या आवडीनुसार अवलंबून असतं. पण आज ना एकदम मस्त असं झणझणीत भात बनवायचे आहे, त्यासाठी इथे 1 चमचाभर मी काळं तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली. तिखटाचं प्रमाण ना आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. सुके मसाले घातल्यानंतर सुद्धा थोडा वेळ हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तांदूळ घालून झाल्यानंतर तांदूळ सुद्धा चांगला 1-2 मिनिट या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित चांगला तांदूळ मी परतून घेतलेला आहे. यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि मगाशी भाज्या परतताना पण थोडंसं मीठ घातलं होतं. आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने 2 वाट्या पाणी यामध्ये घालायचं. एकदमच मोकळा फडफडीत भात हवा असेल तर जेवढं आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुपटीने पाणी घालायचं
आणि जरासा चिकट हवा असेल तर थोडी अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा घालायचं. तांदूळ बघा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवा. यावरती झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत भात शिजून द्यायचा आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, पहिली शिट्टी होईपर्यंत गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि दुसरी आणि तिसरी शिट्टी होईपर्यंत गॅस एकदम मीडियम किंवा कमी ठेवला तर मस्त मऊसूद असा भात शिजतो. अगदी थोडेसे मसाले वापरले होते तरीसुद्धा ना एवढा भारी याचा मस्त असा सुवास यायला लागलाय. एखाद्या दिवशी ना चपाती भाजी बनवण्याचा खरंच कंटाळा येऊन जातो. मग अशा वेळेला मस्त असा गरमागरम चमचमीत असा मसाले भात खायला असला ना भारी वाटतं. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.